नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला मैत्रिणींनो, आज आपण छान अशी मस्त मोड आलेली छान अशी उसळ बनवणार आहोत लाल तिखटमध्ये. तर मैत्रिणींनो, चला आज मी तुम्हाला छान अशी उसळ दाखवत आहे. तर ती कशी बनवत आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला उसळ दाखवणार आहे. पौष्टिक आणि आरोग्याला अशी चांगली असणारी मोड आलेली उसळ, कडधान्य. तर हे हप्त्यामध्ये 2 वेळेस तरी खावा, कारण कडधान्य खाल्याने खूप पौष्टिक आहार असतो. तर बघा, आता मी ही उसळ कशी बनवत आहे ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, तर मस्त छान असे मोड आलेले आहे उसळीला. तर चला, त्या उसळीसाठी काय साहित्य लागते तुम्हाला दाखवत आहे. हा बघा, उसळीसाठी कांदा घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे, टमाटे घेतले आणि थोडासा ठेचलेला आबडधोबड हा लसूण घेतला आहे. हे साहित्य आपण घेतलं आहे आणि मीठ आणि मिरची पावडर आपण घेणार आहोत. तर बघा, चला आपण मैत्रिणींनो छान अशी मस्त टेस्ट उसळ बनवणार आहोत. तर चला, उसळ कशी बनवता मैत्रिणींनो मी ती तुम्हाला दाखवत आहे. तर चला आता आपण बघूया उसळ. तर हे बघा मैत्रिणींनो, मोडाची उसळ करण्यासाठी काय काय लागतंय ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा, पहिलं दाखवलं तर हिरव्या मिरच्या नव्हत्या कापलेल्या. आता हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कांदा घेतला आहे, लसूण घेतला, टमाटे आणि कढीपत्ता. ह्या पद्धतीने तुम्ही घ्या. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. साधी सोपी आपली सुकी अशी मोड आलेली उसळ. चला मैत्रिणी, आता आपण कढई ठेवलेली आहे. आता सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत कढईत, कढीपत्ता टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत, कांदा टाकणार आहोत आणि हिरव्या मिरच्या. हे बघा, या पद्धतीने असं आपण टाकणार आहोत. छान अशी फोडणी देणार आहोत त्याला. हे बघा, असं छान असं हलवून घेणार आहोत. कोणी बगारणी म्हणतं, कोणी फोडणी म्हणतं. तशी छान मस्त पैकी. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत. लाल तिखट आपण टाकणार आहोत. हिरव्या मिरच्या, खुड मिरचीची आपण सुकी उसळ बनवत आहोत, मोड आलेली पौष्टिक अशी उसळ. तर ती बघा कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर आता याच्यामध्ये आपण कांदा टमाटे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण. तर आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीला. तर याच्यात बघा मैत्रिणी, छान असा तडका बसत आहे. याच्यात थोडंसं मीठ टाकत आहे. हे बघा, आता आपण थोडं मीठ टाकलेलं आहे आणि ही थोडीशी हळद टाकणार आहोत आणि हे छान असं बघून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत. लाल मिरची का टाकली नाही, कारण लाल मिरची पावडरची उसळ आपण बनवत नाही. हिरव्या खुड मिरचीचे आपण मोड आलेली उसळ बनवत आहोत. साधी आणि सोपी झटपट अशी बनवणारी डब्याला नेण्यासाठी. तर आता बघा, याला छान असा तडका बसलेला आहे. नरम कांदा झाला, मिरच्या बी नरम झालेल्या आहे. तर चला मैत्रिणी, आता आपण उसळ टाकूया. आता ह्याच्यामध्ये या तडक्यामध्ये आपण ही उसळ आपली अशी सोडली, टाकली, मस्त अशी हलवून घ्यायची. अशी छान हलवायची. लाल तिखट नाही, बिना लाल तिखटाची. म्हणजे मिरच्या बी अशा टाकायच्या, काय मिरच्या आपण त्याच्यातून निवडून घेऊ शकलो पाहिजे. अशा मिरच्या टाकायच्या म्हणजे तिखट लागायला बी नको. मिरची फेकून देता येते निवडून. असं जाड थोडशा मोठ्या कापायच्या. आता थोड्याशा उसळीमध्ये आपण या पाणी टाकणार आहोत शिजण्यापुरतं. आता लय नाही टाकायचं, कारण आपण मोडाची सुकी उसळ बनवतो, ते थोडंच टाकायचं.
तर हे बघा, ह्या पद्धतीने आपली मोड्याची उसळ बनवली आहे. आता शिजत आहे आपली उसळ छान अशी. तर बघा, हे बघा अजून काही शिजलेले नाही. तर मैत्रिणी, ह्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नंदिनी रेसिपीला. मैत्रिणीचा चला, उद्या दुसरी छान अशी रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर आता ही उसळ आपली छान अशी शिजत आहे. चला आपण तिच्यावर झाकण ठेवूया. मोड आलेली खुड मिरच्याची पौष्टिक उसळ आज कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला मी झाकण ठेवते त्याच्यावर. हे बघा. तर चला मैत्रिणी, आता झाकण काढून बघूया आपण उसळ तयार झाली का. हे बघा, छान अशी आपली उसळ मस्त अशी बनत आहे. तर हे बघा मैत्रिणी, अशी छान उसळ आपली ही तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, अजून थोडंसं पाणी आहे, थोडं आटून देऊ. हे बघा, किती छान अशी मोकळी आणि छान अशी उसळ पौष्टिक आपली तयार झाली. पोळी बरोबर खा, ज्वारीच्या भाकरी बरोबर खा, अशी छान आपली उसळ तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. झटपट बनवणारी अशी छान अशी डब्याला नेण्यासाठी, नाश्त्यासाठी बनवले आहे पौष्टिक उसळ. असे एकदा आपण परत मारू. छान उसळ आपली आता तयार झालेली आहे. थोडा रसा असला ना, अजून थोडासा याचा रसा ठेवायचा आमचा, म्हणजे अशी चवदार लागते. तर मैत्रिणी, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला, पुढची मी रेसिपी घेऊन येत आहे. पौष्टिक उसळ आपली तयार झालेली आहे. चला मैत्रिणी, आपली पौष्टिक उसळ तयार झालेली आहे. बघा कशी छान झणझणीत आणि चमचमीत अशी तोंडाला चव वाढवणारी पौष्टिक उसळ, आरोग्यासाठी चांगली असणार आहे. तर बघा, ह्या पद्धतीने करा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.